नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये. गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे. तर आज आपण बटाट्याची भाजी पाहणार आहोत, तीही माझ्या पद्धतीनं. तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथं काय साहित्य घेतलेलं आहे: 3 उकडून घेतलेले बटाटे, कोथिंबीर, जिरे, सुकं खोबरं 1-2 ते 3 चमचे, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट, त्याचबरोबर कांदा आणि टोमॅटो. आता मिक्सरला आपण आहे ना कांदा, टोमॅटो, त्याचबरोबर कोथिंबीर, आलं, लसूण, खोबरं जे आपण घेतलेलं आहे ना साहित्य, ते मिक्सरला छान असं पेस्ट करून घ्यायचं आहे. जर तुमचं बारीक होत नसेल पेस्ट तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाण्याचा वापर करू शकताय. तर आता मी सगळं मिक्सरला बारीक करून घेते. तर इथं पाहू शकताय छान असं मी पेस्ट करून घेतलेलं आहे मसाल्याची. तोपर्यंत आपण इकडे आहे ना पाणी गरम करण्यासाठी ठेवूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा हालत वगैरे असलेला दिसेल, तर चैतन्यानं मोबाईल धरलेला होता, त्यामुळे आहे ना थोडासा व्हिडिओ हललेला दिसेल. तर 2 चमचे इतकं मी पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडली की नाही आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. माझ्याकडे सुकलेलाच कढीपत्ता होता, तुमच्याकडे ताजा असेल तर तुम्ही वापरू शकता. आता आपण मिक्सरला जे मसाला बारीक करून घेतलेला होता तो तेलामध्ये आता टाकायचा आहे. तर सर्व मसाला तेलामध्ये टाकून घेतलेला आहे. छान ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. जितकं छान आपण तेलामध्ये मसाला भाजू ना तितकी छान ही बटाट्याची आमटी होते. तर आमच्या घरात सर्वांनाच खूप अशी ही बटाट्याची आमटी आवडते. तर इथं पाहू शकताय छान मसाला भाजला. त्याच्यामध्ये आता मी 2.5 चमचे कांदा लसूण चटणी टाकणार आहे. तर आमच्या घरात थोडंसं तिखट लागतं, तर त्यामुळे मी इथं 2.5 चमचेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा धनेपूड टाकायची आहे, अर्धा चमचा हळद टाकायची आहे. जास्त कोणत्या मसाल्याचा वापर केलेला नाहीये आणि साधी सिंपल आणि खूप छान आणि टेस्टी अशी ही आमटी लागते. तर छान मसाला मिक्स करून घ्यायचा आहे तेलामध्ये. चांगलं आहे ना ह्या मसाल्याला आता तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. पाणी पण आपल्या इकडं गरम झालेलं आहे. आता हे मी झाकून ठेवते. मसाला पण भाजतोय तोपर्यंत आपण आता आहे ना बटाटे चिरून घेऊया. तर कोण कोण अशा पद्धतीनं भाजी करते ना बटाट्याची ते पण मला कमेंटमध्ये सांगा. शक्यतो सांगलीकडचे सगळे जण आहेत ना अशाच पद्धतीनं बटाट्याच्या भाजीला फोडणी टाकतात. तर आमची ही फेवरेट अशी बटाट्याची आमटी आहे आणि कोणाकोणाची आहे ते पण सांगा. छान असे बटाटे कट करून झाले. मसाला पण छान असा भाजलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गार पाणीच घेऊन आता हे मसाला आहे ना पुन्हा छान असा 5 मिनिटं भाजायचा आहे, कारण की मिक्सरच्या भांड्याचं पण वेस्ट काही जाऊ द्यायचं नव्हतं. आणि ते छान मसाला भाजल्यानंतर बघा बटाटे कट करून घेतलेले मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित मसाल्यामध्ये. छान असे कोट होतील अशा पद्धतीने ना हे मिक्स करायचे आहेत. चवीपुरतं आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तेही छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि अजून कोणी नवीन ताई, दादा, मावशी, माझ्या मैत्रिणी, मित्र पाहत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर बघा गरम पाणी मी ओतलेलं आहे. जास्त पातळ नाही करायची भाजी, थोडीशी घट्टच अशी ठेवायची जेणेकरून खूप छान अशी लागते. तर बघा आमचं बाजार आहे ना खूप लांब आहे, तर मी अशा पद्धतीनं कोथिंबीर सुकवून फ्रीजमध्ये ठेवत असते. तर आता हीच मी वापरणार आहे आणि ह्यानं ही भाजीला छानच टेस्ट येते, अशी काही खराब वगैरे येत नाही. तुम्ही सर्वजण बघा डीमार्टमधून वगैरे असं विकत आणता सुकलेलं, पण घरी बनवता येते, त्यामुळे मी काही असं आणत नाही विकत. आणि छान अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता आपण ह्याला उकळी काढून घेऊया छान अशी.
तर एक 5 ते 10 मिनिटातच ह्याला छान अशी उकळी आलेली आहे. तुम्ही पाहू शकताय कट पण किती छान आलेला आहे आणि वासही खूप असा छान येत आहे घरामध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला अजिबात विसरू नका. आवडला असला तर नक्की लाईक करा. आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया.